मुंबई भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते। आजवर अनेक दिग्गज खेळाडू या मुंबईने देशाला दिले आणि आता त्याच मुंबई क्रिकेट संदर्भात आणि तसेच पर्यायाने भारतीय क्रिकेटशी निगडीत असं एक संग्रहालय हे मुंबईत उघडण्यात आलेलं आहे। वानखेडे स्टेडियममध्ये या क्रिकेट संग्रहालयाची सुरुवात करण्यात आलेली आहे। आजवरचे दिग्गज खेळाडू मुंबईने देशाला दिले, ज्यांनी मुंबईचं नाव हे जगाच्या पाठीवर उमटवलं, त्यांच्याशी निगडीत अनेक वस्तू या संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या आहेत। तब्बल 8000 स्क्वेअर फूट असलेल्या संग्रहालयात जवळपास 22 दालनं आहेत। आपण जर बघितलं तर या संग्रहालयात संदीप पाटील यांनी 1983 सालचा जो क्रिकेट वर्ल्ड कप भारताने जिंकला होता तेव्हा त्यांनी जे जॅकेट परिधान केलं होतं ते जॅकेट देखील इथे ठेवण्यात आलेलं आहे। एवढंच नव्हे तर सचिन तेंडुलकरची सही असलेली बॅट इथे ठेवण्यात आलेली आहे। क्रिकेटर्स ज्या टोप्या घालतात, स्टंप्सचा सामन्यामध्ये वापर होतो, जर्सी जे क्रिकेटर्स परिधान करतात, या अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी या संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या आहेत। मुंबईने जवळपास 42व्या रणजी चषक जिंकलेला होता आणि या 42 रणजीच्या जे चषक होते त्या चषकची रेप्लिका देखील या संग्रहालयात ठेवण्यात आलेली आहे। या संग्रहालयामध्ये ऑडिओ व्हिज्युअल्सचा देखील वापर करण्यात आलेला आहे आणि ते त्यांचा वापर करून एक ऑडिओ व्हिज्युअल अशी फिल्म देखील MCAने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। 2011 सालचा जो क्रिकेट वर्ल्ड कप भारताने जिंकला होता, ज्या वानखेडे स्टेडियममध्ये भारताने हा वर्ल्ड कप जिंकला होता, त्या स्टेडियममध्ये या दालनाची सुरुवात करण्यात आलेली आहे। शरद पवार यांचं नाव या संपूर्ण संग्रहालयाला देण्यात आलेलं आहे आणि या संग्रहालयात जे क्रिकेट रसिक येतील ते भारतीय क्रिकेटच्या इतिहासात हरवून जातील असा विश्वास MCAला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद वारगेसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।